रायगड व रत्नागिरीला जोडणाऱ्या आंबेत म्हाप्रळ पुलाला 2 रेतीच्या महाकाय बार्जची जोरदार धडक. कमकुवत झालेल्या पुलाला पुन्हा धोका. नागरिकांकडून तडे गेल्याची भीती व्यक्त. बार्ज जप्त करून त्यातूनच पुलाच्या दुरुस्तीचा खर्च वसूल करावा. अझर धनसे, रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार यांची मागणी. माजी दिवंगत मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या कार्यकाळात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा आंबेत म्हाप्रळ पूल उभारण्यात आला होता. काही वर्षापूर्वी पुलाखाली झालेल्या रेती उत्खननामुळे पुलाच्या संरचनेवर परिणाम झाला. त्यामुळे पुलाचा एक प्लेअर झुकल्यानं हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. काही दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जेटी उभारून रोरो सेवेद्वारे वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र सोमवारी सकाळी 10:30च्या सुमारास सावित्री नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहत आलेल्या 2 रेतीच्या ड्रेजर बार्जनी आंबेत म्हाप्रळ पुलाला जोरदार धडक दिली. या जबर धडकेमुळे पुलाच्या संरचनेला नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जाते. स्थानिक नागरिकांनी पुलाला तडे गेल्याची शक्यता वर्तवली. खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील रायगड व रत्नागिरी या दोन्ही दिशेची वाहतूक तातडीनं पूर्णपणे बंद करण्यात आली. मात्र काही वाहनं आंबेत चेकपोस्ट येथून रत्नागिरीच्या दिशेनं व रत्नागिरीच्या दिशेतून रायगड दिशेला सोडून आंबेत चेकपोस्टवर तैनात पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्णपणे वाहतूक बंदीच्या आदेशाची पायमल्ली देखील केलेली पाहायला मिळाली. दरम्यान हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच कोकणात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. सावित्री नदी दुथडी भरून वाहते. अशा परिस्थितीत ड्रेजर बार्ज सुरक्षितरित्या बांधून न ठेवता ते पुराच्या प्रवाहात वाहून कसे गेले असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या घटनेमुळे पुलाच्या सुरक्षिततेला गंभीर चिंता व्यक्त होते. या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पुलाला झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित बार्ज जप्त करून त्यातून वसूल करण्यात यावी. त्याच निधीतून पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा संघटक व श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष अझर धनसे यांनी केले. प्रशासनाने या घटनेची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अझर धनसे यांनी दिला. उपसंपादक रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. मी अझर धनसे, रायगड जिल्हा संघटक आणि श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज म्हाप्रळ ब्रिजवर आपण उभे आहोत. गेल्या 2 दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं जातोय. नदीपात्राला पाण्याचा भाव जास्त असल्याने, तसंच महाड इथे 1-2 ड्रेजर हे रेती काढण्यासाठी उपस्थित असल्याने आणि पाण्याचा भाव वाढल्या कारणाने ते वाहून म्हाप्रळ ब्रिजवर, म्हाप्रळ आंबेत ब्रिज यावर धडक देऊन पुलाला मोठी हानी झाल्याची आम्हाला कळतोय. सार्वजनिक बांधकाम खात्याने देखील वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे. तरी आमची शासनाची विनंती आहे की शासनाने अतिवृष्टी होण्याच्या आधी, पाण्याचं वेग वाढण्याच्या आधी शासनाने अलर्ट दिलेलं होतं. तरी देखील हे ड्रेजरवाले, हे उत्खनन करणारे यांना आपली सोय करणं गरजेचं होतं. तरी देखील यांनी लावळीसरित्या अशाच पाण्यातलं आपले ड्रेजर सोडून दिले आणि या कारणास्तव ते ड्रेजर पाण्याचं प्रमाण जास्त असल्या कारणाने ते वाहून आंबेत म्हाप्रळ पुलाला धडकलेले असून परत हे पूल कमकुवत होण्याची एक भीती नागरिकांनी इथं दर्शवली. तसे बांधकाम खात्याने तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीस बंदी घातलेली आहे. तर महाराष्ट्र शासनाकडे आमची ठामपणे पक्षाच्या वतीने विनंती आहे की असे हे बोगस कोणतंही नियोजन न करता हे ड्रेजर पाण्यामध्ये सोडून ज्या ठेकेदारांनी दिले आहेत त्या ठेकेदारांचे ड्रेजर, हे 2 ड्रेजर खाली आहेत, ते शासनाने जप्त करावे आणि त्याच पैशाने ह्या ब्रिजाची दुरुस्ती व्हावी अशी आमची नम्रपणाची विनंती आहे. अगर तर असं नाही झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठ्या जन आक्रोशात सोबत घेऊन, नागरिकांना, स्थानिकांना सोबत घेऊन मोठा जनआंदोलन करेल. याची देखील नोंद शासनाने घ्यावी. जय हिंद, जय भारत.